नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागचा गळा 5, 6, 7 इंच, 8 इंच असताना आणि 9, 10 इंच असताना कशा पद्धतीने तुम्ही मुंडा खोली घ्यायची आहे हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर वेगवेगळ्या गळ्यानुसार आपल्याला वेगवेगळी इथं मुंड्याची खोली जी आहे ती घ्यायला लागते, कारण जसजसा गळा आपला डीप होत जाईल तसतसं तो पसरतो। त्यामुळे ती मुंडा खोली म्हणजे इथून आकार देतो तो ती मुंडा खोली ते जर तुम्ही जास्त घेतलं ना तर मुंड्यामध्ये गोळ येतो। तर ते येऊ नये त्यासाठी प्रत्येक गळ्यानुसार तुम्ही तर कसा बदल करायचा आहे इथे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे। तर इथे सर्वसाधारणपणे मी 36 साईज घेते। तुम्ही हा फॉर्म्युला सर्व ब्लाऊजमध्ये घ्यायचा आहे। उंची तुमच्या ब्लाऊजची जी काही आहे ती घ्यायची, उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे। चौदा इंच मी उंची घेते त्या 36 साईजसाठी। 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं। छत्तीस साईज मध्ये मी शोल्डर घेणार आहे 15। 15चा निम्मा किती होतो? 7.5। आता इथे सुरुवातीला आपण 5 आणि 6 इंच गळा, 7 आणि 8 इंच गळा, 9 आणि 10 इंच आणि 11 आणि 12 इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही कसा बदल करायचा आहे इथे मी सांगणार। हे 4 प्रकारे आपले गळे येतील। तर 7.5 इंच मी शोल्डर घेणार आहे 36 साईज मध्ये। 15चा निम्मा 7.5 इथं आहे असं 7.5 इंच घ्यायचं। तर 5 आणि 6 इंच गळा आहे त्यावेळेस आपण इथून 1.5 इंच मायनस करायचा शोल्डर। किती राहिले? 6 इंच। तर तसंच इथे सुद्धा 6 इंचावरती मार्किंग करून घेऊन मुंड्याची उंची सुद्धा आपण 6 इंचच घ्यायची। आता इथे 5 आणि 6 गळा सांगितलाय मी। तर चेस्ट 36 आहे, त्याचा चौथा भाग होतो 9, परंतु कमी गळा आहे त्यामुळे इथे आपण 1/2 इंच मार्जिन प्लस करूया। 9.25 इंच घेऊ। बोटनेक मध्ये आपण अर्धा इंच घेतो जे लूजिंग आहे ते। इथे मी लूजिंग किती घेतलं? 1/2 इंच आणि हे 1.5 इंच मार्जिन। कमरेचा चौथा भाग 7.5 त्यामध्ये 1 इंच मी टक्ससाठी घेतला आणि हे 1.5 इंच मार्जिन। आता इथे तुमची जी काही कंबर असेल ती तुम्ही घेऊ शकता। इथे मी तुम्हाला ते उदाहरणार्थ कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी प्लस 1.5 इंच मार्जिन। इथून अर्धा इंच क्रॉस बॅक घ्यायचा। क्रॉस बॅक घेतल्यानंतर इथे 1.5 इंच घ्यायचं आहे। किती घ्यायचं आहे? 1.5 इंच आणि इथून असा आकार द्यायचा आहे। पहा, कारण हा गळा जो आहे तो जास्त पसरत नाही, कमी गळा असतो त्यामुळे जास्त पसरत नाही। इथल्या इथे थोडाच हा गळा पसरणार आहे, जास्त पसरणार नाही। त्यामुळे इथे खोली जास्त घेतली तर चालते, त्यामुळे हा भाग आपला व्यवस्थित परफेक्ट बसतो। तर 5-6 इंच गळ्यासाठी इथं तुम्ही किती घ्यायची खोली? 1.5 इंच। हे झालं 1.5 इंच। आता 7 आणि 8 इंच गळ्यासाठी आपण किती घ्यायचं आहे हे लक्षात घ्या। इथेच मी तुम्हाला लगेच चेंज करून दाखवते, यामध्ये जास्त काही बदल नसणार आहे। इथे आता मी 1.25 इंच घेणार आहे। किती घ्यायचं? 1.25 इंच। थोडा हा आकार आपला असा 1.25 इंच खाली येणार आहे। शोल्डर आहे तेच ठेवा, किंवा 1/2 इंचाने शोल्डर जर तुम्ही आतमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि इथे गळा मग 8 इंच घेते। असा आकार दिला। आता 9 आणि 10 इंच गळा आहे, डीप आहे, तर मी काय करेन
1.1 पहा, इथे एकाच पॉईंटचा फरक पडेल इथे, असं हे घेणार आहे मी, परंतु इथे शोल्डर आपला आता कमी होईल. जवळपास इथं शोल्डर जे आहे ते आपण 7.5 मधून 9 आणि 10 इंच, इथं आपण किती घेतलं, 1.25 इंच घेतलं, परंतु 9 आणि 10 इंच गळ्यासाठी इथे मी 2.25 इंच मायनस केलं. किती केलेलं आहे, 2.25 इंच. तर किती राहिलेलं आहे, 5.25 इंच राहिलेलं आहे. इथे सुद्धा असंच 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथं उंची मुंडेची घेण्यासाठी 5.25 इंच घ्यायची. इथं 5.25 इंच, मागाशी किती घेतली होती, 6 इंच घेतली होती. आता इथे चेस्टमध्ये सुद्धा बदल होईल, कारण ह्या डीप नेकमध्ये मोडतो 9 आणि 10 इंचचा गळा. मग इथे सरळ सरळ छातीचा चौथा भाग 9 प्लस हे 1.5 इंच मार्जिन. आता हे जोडून घेऊ. शोल्डर आता आपलं इथे आतमध्ये आला, हा पण भाग असा आतमध्ये आला, आणि इथे 1/2 इंच परत क्रॉस बॅक द्यायचा. आणि मग इथून तुम्ही 1.1 किंवा डायरेक्ट 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. 1.25 इंच घ्या, 1.1च घेतले मी, पहा इथे काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही म्हणाल इथंही 1.25 इंच, इथंही 1.25 इंच, कारण इथे पहा शोल्डर आपलं इथं होतं पहिलं, 1.5 इंच मायनस केलं तेव्हा, आणि हा भाग इथं आलता, इथं क्रॉस बॅक आलता, आणि इकडे पूर्ण इकडे आकार होता, तर हा आता आतमध्ये आलाय. त्यामुळे तुम्ही 1.25 इंच जरी घेतलं तरी काही नाही फरक पडणार आहे. हा झाला 8 आणि 9 इंचासाठी. इथे मग गळ्यामध्ये सुद्धा बदल होईल. 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी आहे, 3 इंच होईल. इथून सरळ खाली मी लाईन ओढून घेतली आणि गळा 10 इंच ठेवते तुम्हाला समजण्यासाठी. 10.5 वरती मार्किंग करून घेतलं. इथे पहा, अशा पद्धतीने इथे मुंडा खोली आपली झालेली आहे. आता 11 आणि 12 इंच गळ्यासाठी शोल्डर आपण सरळ सरळ इथे 2.5 इंच मायनस करणार आहे. पहा, इथे 1.25 इंच आणि परत आतमध्ये आलं. मग हे शोल्डर किती होतं, 5.25 होतं, ते आता 5 इंच झालं. परत इथे हे 5 इंच, हे सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे परत हे आता डबल आपल्याला इथं क्रॉस बॅक 1/2 इंच वगैरे सगळं घ्यायला लागणार. अर्धा इंच क्रॉस बॅक, तिरकी लाईन. आता इथे चेस्टचा चौथा भाग किती, 9. आता इथून मी 1.25 इंच सुद्धा मायनस करू शकता, 1/2 इंच मायनस करू शकता, 1.25 इंच मायनस करू आपण इथे. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, हे जोडून घेऊया फक्त. हे सर्व फॉर्म्युले जे आहे ते मी मुंडा खोली तुम्हाला जी आहे ते समजावून सांगण्यासाठी इथे मी शोल्डर सुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट असं समजावून सांगत आहे. पहा, 1/2 इंच क्रॉस बॅक. आता इथे थोडीशी आतमध्ये लाईन गेली आपली, तर ती सरळ करून घेऊ आपण अशी, ठीक आहे. आणि 1 इंचच घ्यायचा आता इथे, 1 इंच, आणि हा आकार फक्त असा द्यायचा. अशा पद्धतीने मी तुम्हाला 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 इंच गळा असताना कशा प्रकारे ही मुंडा खोली घ्यायची आहे याचा चार्ट, म्हणजे सर्वच माहिती मी इथं तुम्हाला अगदी सविस्तर अशी समजावून सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.